हर महादेव श्री शंभो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो. कालचा व्हिडिओ बघितला एकंदरीत आपण सध्याला केदारनाथ मध्ये पोहोचलोय आणि ह्या व्हिडिओ मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला केदारनाथचं मंदिर तर दिसतंयच, पण इथली गर्दी, इथला परिसर आणि इथं काय काय आहे ते सगळं संपूर्ण तुम्हाला कसा दिसतोय काय माहित नाही, पण बघू. या बाबांनी लावलं मस्त मध्ये, मस्त लावलंय की नाही काय? हा मस्त लावलंय. आणि ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आता केदारनाथ मध्ये चालू परिस्थितीला आहे ना, इथं किती भीड आहे, किती गर्दी आहे, भयंकर गर्दी, इतकी तुफान गर्दी आहे ना मित्रांनो. आता 8 सुद्धा वाजले, 8 8:30 वाजले असते आणि 8 वाजता एवढी जी गर्दी झाली ना, भयंकर गर्दी झाली. तुम्हाला धावतो का ह्या साईडला, तुम्ही फक्त बघा. आता आवाज येणार नाही तुम्हाला. काही जण बसल्यात. आता ऊन पडलंय एकदम चकाट मध्ये आणि एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. ह्या साईडला तुम्ही हाय आणि ह्या व्हिडिओमध्ये पाठीमागची ती शिळ्या बी धावतो, तिकडला परिसर बी धावतो आणि तुम्हाला जाताना संपूर्ण प्रवास बी ह्याच व्हिडिओमध्ये होणार आहे. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करायला मात्र विसरू नका. ओके. काय झालं, मी बाहेर होतो. आता हो का संदीप शॉर्टकट मारला का नाही? मी पट्टा मारला. शॉर्टकट माराय मी कसा आहे, एक नंबर आहे प्रत्येक जाग्यावर. पण आता डायरेक्ट मंदिरापाशी झालं इथं दर्शन घ्यायला. ही दोस्त मंडळी आले त्याची. चला चला आता आज परवानगी आहे का नाही काय माहित नाही, तर सगळं धावतो तुम्हाला एकदम व्यवस्थित. झालं दर्शन बिर्शन? हा ओके. सगळीजण लाईनीत उभा होती, सगळीजण. चला लाईव्ह चालू आहे, ठीक आहे लाईव्ह. ओके चला 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 चला. झालं दर्शन एकदम मस्त मध्ये झालं. तुम्हाला पाठीमागची साईड धावतो, पुढून तर धावलंच, पण धावतो सगळं धावतो. इकडून ही नजारा, ती भीमशिला, ही मंदिर असं दिसतंय. साईडला पांढरं पांढरं ही बर्फाचं डोंगर वरती आलं थोडं. ही लाईनला लागलेली लोक असंच इकडून ह्या साईडला बर्फाचं डोंगर आणि इकडून लाईनला लागते. पण लय मामा गावावर मला तेव्हा खोटं नाही बोलत, इतकं 2 नंबर चाललंय ना हे केदारनाथ. पैशाला हातातलेली सगळी पुजारी ही सगळी लय नाही, लय भंगार. आपल्या इथं ह्याच्यापेक्षा मोठाली मंदिर विठ्ठलाचं ह्याची त्याची कितीतरी, ह्याच्यापेक्षा कितीतरी पब्लिक असते. इतकं भंगार नियोजन नाहीच कुठं, लय भंगार नियोजन जे आहे ते. आय इकडून कुठं म्हणजे मी भंगार का म्हणतोय माहिती का, इकडे लाईनला लोक 10-10 तास थांबते ती. आणि असं काही लय नाही बी, 400-500 मीटरचं अंतर असेल, 10 तास कशाला. इकडं जेवढी लोक घुसतात ना त्याच्यापेक्षा इकडं 4 पट लोक ब्लॅकनी पुजारी घुसवतात इथं. प्रत्येक जण ती 500-500 रुपये घेतात. जल करू आमको करू तुम्हाला त्याचं ओंबरसो काय म्हणत असते ते म्हणत असते. आणि धावतो तुम्हाला ती पासवाली वेगळी, पैसे देणारी वेगळी. इकडून इतकी गोष्टी आहेत ना, लय गोष्टी तिथे डोळ्याने पाहिलं ना. तुम्हाला बी धावतो मी नेमकं कुठं. हां आता 11 वाजले मित्रांनो, बघू शकता
11 वाजता अशी गर्दी. आता पाठीमागच्या साईडला जाऊ. मंदिर आहे तिकडं पडेल, तिथं धबधब्याचं पाणी येत होतं. चला आता पुढे जाऊ. पाठीमागं जरा चकाटमध्ये वाटायला लागलं आहे की नाही. कपडे बिपडे बदलली जरा एकदम मस्त मध्ये. आणि इकडे पाठीमागं बघा, ही पाठीमागची साईड ज्यावेळेस ती बाढ आलती का नाही त्यावेळेस ही डोंगर हिकडून ह्या डोंगरात आली होती. इथं ही टेकाड आता परत केलंय त्यांनी. आता हिकडून एक वाट काढून दिली आणि हिकडून एक पाण्याला वाट काढून दिली मधीच. आणि ह्या साईडला बी इकडं ही जी चाललंय का नाही त्या सपोर्टिंग पाणी येऊ नये म्हणून सपोर्ट सिस्टीम चालली. आणि ती दगडी शिरा ती म्हणतात तुम्ही पाणी अडवलं त्यांनी तर ती कुठली ती एक तुम्हाला धावतो. ती शिळा ही असं बाबा लोक असते ती ह्या साईडला हो इकडे ही शिळा ती दगडी शिळा. दर्शन घेऊ आपण. त्याचं बी दर्शन घेऊ. इथं लोकांनी फोडून बी धावतो. चांगली गर्दी झाली. ते बाबा लोक हे साईडला शिशे जाते. असं फोटो काढायचं चालू सिस्टीम. हीच ती शिळा. असं चाललंय सगळ्यांचं फोटोशूट. आलं का असं चालू बाबा लोक रुपया चिटकवायचा आता एक निघाले विषय तिथं. चला पडेल एक गंमत आहे ती एक दावतो तुम्हाला. ज्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली त्यांचं तिथं ही या ती एक तुम्हाला दावतो. इकडे सगळी दगडावर दगड म्हणते ती. हे असं सगळ्या दगडावर दगड म्हणते ती अशी. इकडून मी मंदिर मस्त दिसत. तिथं आदिशंकराचार्य समाधी नगरपंचायत केलं. कळलं का ते काय सिस्टीम आहे. इथंही नव्हतं समाधी पहिलं बनवलंय. आतमध्ये जाऊन देतात का नाही का मी देते. तिथं मूर्ती बनवली त्यांनी हे केलं गोल 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 आतमध्ये फिरून कडेकडल्या साईडला ही सपोर्टिंग अशी भिंत बनवलेली. आलं का लक्षात असं. आणि इथं एक पत्थर होता दगड त्याच्यावर आता मूर्त्या कोरायचं सध्याला काम सुरू या. हळूहळू चाललंय दगडावर मूर्ती कोरायचं काम चाललंय. इकडे एक कुर्ली म्हणजे आता इथं शो होणार डिझाईन होणार. इथं श्री गणेशजींची एक मूर्ती ह्या साईडला असं. इथला नजारा हे असं सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चाललंय. आता चार्जिंग मॅटर असा झालाय. चार्जिंग राहिली 6% आणि इथली लाईट गेली. लाईट काय कुठंच नाही अख्ख्या मंदिर परिसरात. त्याच्यामुळं लय कुठं ना झाला. मग टेंट आम्ही घेतलंय ते झोपले ती तिथं. ही आपापल्या पद्धतीने हिंडते ती हाय ती बी आहे ती दोघं जण आपापल्या पद्धतीने चालले. चला आता पुढं निघतो. बाबा लोक अशी बसले निवांत. त्यांचं बरं इथनंच जावं लागेल. त्या साईडला इकडे बाबा लोक आहेत त्यांचं चाललं.
चार्जिंग सांगतो बाबा लोकांचं बिड्या फुकायचं तुमचं इकडे बी चाललंय लय गर्दी झाली हो ही सगळी ब्लॅकनेस वाढते तिकडं त्याच्यामुळं तिकडंही ना लय गाणं होतं खरंच इतकं ब्लॅकनेस वाटतं तुम्हाला जाऊ कसं लय अवघड इतकं सोडतात बोळकाची बोळक आणि अजून ब्लॅकनी कुठं सोडतात ती एक धावतो हो का इथं ह्या इथं मंदिराच्या ह्या साईडने मोठ्या लोकांना म्हणजे पैसे घेऊन असं सोडा सोडी वैकीच्यांना पुजारी अभिषेक असे कितीतरी निम्म्यापेक्षा जास्त लोक असतात गोरगरीब तिकडं लाईनीत उभं राहून मिली आले का लक्षात असू द्या गर्दी लई पण भयंकर गेले वेळेस आलो होती एवढी गर्दी नव्हती कमी गर्दी होती टू व्हीलरवर आले सगळ्यात महत्त्वाचं असू द्या दोस्त भेटलं बारामतीचं खूप छान वाटलं ओके ओके या असं चला आता खाली आलोय आता इथून डायरेक्ट मित्रांनो दोस्त भेटले इथं तशी बरीच जण भेटते तिथे इन्स्टाल काही स्पेशल व्हिडिओ काढत नाही ह्याच्यात थोडं थोडं घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आता डायरेक्ट खाली निघतो लाईट आहे का बघतो टेंटवर जातो चार्जिंग करतो एकंदरीत आपलं लक्षात आलं का तुमच्या आता किती दिवस जाणार आहेत अजून माहीत नाही 12 ज्योतिर्लिंग पैकी 6 पूर्ण झाले लक्षात आलं का अजून 6 राहिल्यात किती दिवस जातील कसं जातील काही मला माहिती नाही आतमध्ये दर्शन बी एकदम मस्त झालं एकदम खरंच छान झालं चला खाली चला झालं होय उरकलं सगळं उरकलंय निघालोय आता हे टेंट आहे छोटासा है का नाही छोटासा टेंट घेतला होता सकाळी सकाळी 7-8 वाजता घेतला हा चार्जिंग ह्याच्यासाठी घेतला होता त्यांना 2-3 तासासाठी आराम थंड वाजत होती रात्रभर तर थंडी घेतली घेतली सकाळी उपयोगच नाही झाला लय ते हँड ग्लोव्ज कुठं काय सापडतो आपण बाहेर घेऊ निघू आता चला निघालो जाता जाता तुम्हाला गमती जमती धावतो इथलं बरंच लय कालच्या व्हिडिओमध्ये धावलं होतं येताना इथलं बरंच काय गोष्टी तर जाता जाता धावतो आणि देवाला सगळ्यांचा पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांचं सांगितलंय तिथं आतमध्ये मंदिरात गेल्यावर सांगितलंय अजून एकदा सांगतो ओके चला पुढं ह्या जी लाईन लागली कुठं माहिती का ती ओमच्या आड्याल तिथं चार्जिंग स्विच ऑफ झाला तिथं थोडा वेळ चार्जिंग केला लाईट आली तिथं चार्जिंग केला 5-10 मिनटं निघालो आता खाली आता वाजलेत किती आता वाजलेत 1:30 काल बी 1:30 वाजता सोनपेठमध्ये एंट्री झाली इथं पोचायला सकाळी पहाटे 5 वाजल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये आहे ती सगळे आणि मॅटर असं आहे बोलायला एवढं कमी सांगायला एवढं कमी लय अवघड विषय होतो पण आमचं दर्शन झालं मरू द्या आम्ही हाय हुशार पण काय लोकांचं लय ताटून जातात आकडून जातात लय त्रास आहे काय पुढं इकडं हेलिकॉप्टरचं ऑनलाईनचं बुकिंग असतं आणि तिकीट बी भलतंच आहे वजनाव आहे काहीतरी विषय वाजनाव म्हणते तिथं ऐकू नये आपण कशाला बघू आपण होय आलं एक हेलिकॉप्टर जाऊतो चला इथलं हेलिकॉप्टर एक सारखी पडतं हेलिकॉप्टर पडलं केदारनाथचं हेलिकॉप्टर पडलं पहले मैं एक सेल्फी ले लूं आलं बाबा जातंय चालू नाही छपती किती जण उतरतात बाबा काय करणार ती बाहेर काढायची आणि दुसरी 4 पाऊंड किती
झालं त्यांचं गेलं चालून पण टांगड्या दुखायला लागले पण असू दे आता एवढी बरं आलतो ह्याच्या आधी पण काय झालं गेल्या वेळेस 4 धाम पैकी गंगोत्री यमोत्री राहिली होती केदारनाथ बद्रीनाथच केलं ते पण येईन म्हणलं होतं परत म्हणून यावं लागलं हा हेलिकॉप्टरला काय दम आहे का आता इथून रोपवे होणार आहे रोपवे झालं हेलिकॉप्टर बी बंद आणि सगळंच बंद आणि इथला धंदा सगळा खाल्ला जाणार आहे अडाणी नाद करायचा नाही अडाणीचा आणि इथं राहण्यासाठी ना सुविधा आहे त्या चालत उशीर झाला काय झाला तर तुम्हाला जाऊ का हे असं टेंट असतात पण आता रेट वाढवले त्यांनी माणसाने 500 आणि 400 मागायला लागतात 300 लय झालं ही टेंटवाली का नाही बाप झाले बाप 7,000च धंदा सुरू होईल लॉजिंगच सुरू 7,000 किडा ऊन नाही त्याच्यामुळे गार लागत आहे हो गार नाही लागली हा चालत 1 किलोमीटर आलं असेल पण मंदिर दिसत नाही का दिसत नाही तर मंदिर थोडं लेवल आणि खड्ड्यात आहे आणि घोड्यावाल्यांना हिथं एंट्री नाही आता इथून पुढं घोड्यावाल्यांना एंट्री 1.5 किलोमीटरच्या पुढं म्हणजे 1.5 किलोमीटर मंदिरापासून घोड्यावाला तेवढं चालत जावं लागतं असं इकडे खाली बी टेंट भरपूर लावले इथं झोपायची चिंता नाही होय बरं टेंट असं लावलं ते पड्याला साईडला भरपूर आणि आतमध्ये एकदम गादी फेदी हातरून पांघरून आहे ना त्याची काय गरज नसते सगळ्यात महत्वाचं आतमध्ये सगळं असं गादी पांघराई गार लागणार नाही एवढं असतंय टेंट घेतल्यानंतर तसं काही टेन्शन नसतं फक्त येताना कधी बी गर्दी नसताना येणं गरजेचं आहे गर्दीत ही महिना अजून मला वाटतं 15 दिवस गर्दी राहते परत गर्दी कमी राहते तुमच्या आईने ठरवा कधी यायचं ते खाली आलो आता 2 किलोमीटर गोड आहे 1.5 तास गोड्यांचं हितनं सुरू होतं गोड्यांचं शेड गोड्यांचं डुरकोली पहिल्यापासून चालते ह्याला डुरकोली म्हणतो काय ते ह्यांच्या काय म्हणतात घोडा बोलवते घोडा 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 घोड म्हणत असतेला नाही मालकाला गिराय गावल्यालाच बरं होय घोड का नाही पालखीवाली ही एक मावल शॉर्टकट मध्ये धावणार मी बी काही लय धावत बसणार नाही तुम्हाला आलं स्टॉप आता इथं इथं गोवाडा बाजार म्हणजे गोवाड्यातनं बसून जायचं आता खाली सारं गोवाडच असतं घोडा घोडा अरे अरे घसरली 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 तर तिकडे एक घसरली अरे अरे सोड 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 अरे 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 काय बाबा हे बर्फात राडा चाललाय त्याच्या आईला कुटाला सांगा सोड सोड ए सोड अरे रे 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 अरे रे 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 खेळ चालला खेळ चालला ए बस चाल सोड अरे रे अरे रे 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 नेनीला आणायला पाहिजे होती पण नेनी नेऊ तिकडे हे मला येत नाही तो हाँ चलो छोड़ो रुको ये होने दे पहले नहीं गिरोगी नहीं गिरोगी पकड़ के तो रखो हम वीडियो बनाएंगे ना हाँ 2 मिनट फिर फेसबुक की कैसे पकड़ चलो 2 मिनट को जब हम देखेंगे तो तिकडून सटकला अरे 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 भैया हट जाओ हाँ भैया हट जाओ अरे वो लड़की
बघे डॉन कसा पाहू बर्फात एन्जॉय चाललाय न्यानी बघे नात खुळा नात खुळा न्यानी आणि अन्य आणले असतील रेशमा तर राशी फाटली असतील त्यांची म्हणली असती पप्पा तुम्ही कुठं आलाय आम्हाला घेऊन कुठं आलाय घेऊन असे गार आहे ना इकडे किती जर्किंग घाला काय करा बर्फात एवढं सोपं आहे का चाललेत घोडे चाललेत आपण इकडे टन चलो खाली चार्जिंग कमी है हो हो चलो चला पाऊस सुरू झाला मित्रांनो अचानकच थांबा तुम्हाला पाऊस जाऊतो तरी मी काय काय चालणार आहे चालते सगळ्यांनी आता जर्किंग वगैरे घातली निघाले 3 वाजलेत आता 3 आम्ही खाली निघालो 4 किलोमीटर आलो असेल खाली 3 वाजले खाली दर्शनाचं लय अवघड आहे दर्शन सहजासहजी होत नाही लय थांबावं लागतं आता चाललाय होय आलाय होय घेतलं का दर्शन बाहेरूनच घेतलं ना तुम्हाला कळलं असेल काय गंमत आहे लय गर्दी तुम्ही कुठलं हा अहमदनगर मग आपल्या इकडल्यांनीच इकडे लय महागाई वाढवली आहे बलती झाली तिची लय म्हण इकडं जी महागाई पीठ वाढलंय ना ह्याच रोटीचं कशाचं ह्याच इकडं जी पीठ महागलंय त्या परोट्याचं ते आपल्या इथल्याच माणसांनी वाढवले ही गोष्ट खरी आहे का खोटी खरी हा गोड्या महाग केलं पालख्या महाग केल्या जर्किंग महाग केली डोल्या महाग केल्या चहा महाग केला चहा 30 रुपयाला चहा कितीला होय रे त्या गावड्याला आहे किती आहे गेलं गेलं मग हो चहा द्या 2 चला गारा पडायला लागल्या गारा छोटे छोटे घुसा घुसा गारा पडायला लागल्या घुसा आपल्या इकडे बघा चला पाऊस वाढू झालं काही पण होय ना पाऊस आला काही झालं तरी चालायचंच आणि निघायचंच लक्षात आलं का असे रे लहान मुलांचा हाल किती हाल बघा पाऊस चालाय चल हो चल चल थोडंफार भिजू दे मजा असते पाणी गळायला लागलं पाणी गळलं बरं पाऊस झाला तरी काय चालते पाणी वाहतंय बघा असं बघा खेळ लय अपघात असती पाऊस बंद झाला आणि ट्रॅफिक जाम झालंय कुठं माहिती का त्याच्या खाली तर बसत जाईल सगळं स्टॉप झाले जागेवर स्टॉप म्हणजे स्टॉप वर बी थांबले तर वरचा आता दिसत नाही पण वर बी ट्रॅफिक जाम आहे जागेतनं शॉर्टकट काढलाय कुठून माहिती आहे बाबा हे बघा डायरेक्ट दगडणी सेटली ना बरं झालं बाबा बेस लय अवघड आहे आता नाही का इकडे जास्त दगडाचं भीती ते राहिलं तिकडून तो का ते रस्ता कुठं राहिलं तिकडे आणि निम्यावरती लोक इकडे आले तिकडून इकडं असं दऱ्यातनं वाट काढत असं पुढं खाली दरीतनं जायचं दरी पाहणो सगळं डासायलेलं आहे काही घडू शकतं कधी बी
चुकून आलोय बे वाटायला लागले हे तुम्हाला कॅमेऱ्यात कसं दिसते काय माहीत नाही पण 3-4 किलोमीटर फसलोय आम्ही डायरेक्ट आता असल्याच रस्त्यातनं जावं लागणार रस्ता नाही ही नदीच्या झऱ्यातनं आलोय बरेच जण आले तिथे हो लय लांब आहे आलो वर लागलो चांगल्या रोडला आता ट्रॅफिक बी तेवढंच क्लिअर झालं आता तर येणारी बी राहतात मापात जाणारी भरपूर राहते की जास्त संध्याकाळपर्यंत आता किती वाजले माहिती का 5:15 वाजल्यात किती वेळ लागेल काही सांगूच शकत नाही खाली जायला पण 1:30ला निघालो होतो एवढं नक्की आहे किती तास लागतंय आपण चेक करू खाली गेलो पुढं आलोय अंधार पडत बघा कसली तरी डेंजर 6 वाजल्यात आणि 1.5 ते 5.5 तासात 10 किलोमीटर आलोय चालत किती आता किती वेळ लागते खाली जायला काय माहित नाही बघू आता वर थांबू काहीतरी खाऊ थोडं भुका लागलेत आणि चार्जिंग करू थोडं पुढं आलो ह्यो गावला ह्यो हुकला होता सचिन गावला संदीप कुठं हुकलाय काय जण गेल्या वर्षी आलतो मित्रांनो ही डासायलाय बरं का ही नव्हतं गेल्या वर्षी ही आता परत पडलंय काय ह्याचा मॅटर का होतं काय जण काय माहित नाही पण जरा बिर बघा कसं आहे 8 वाजले चालते तिथे खाली निघाल्यात खाली जाणारी संख्या जास्त आहे वर जाणारी बरीच जण आहेत आत्ता निघाले तिथे काय जण तर 8:30 वाजले 7 तास गेलं खाली यायला पण थांबलोच नाही कुठं बस एक 2-3 वेळा थांबलो असं 2-4 वेळा नाही तर नॉनस्टॉप आलो थोडं असं 1 तासभर सगळं मिळून थांबलो असेल 7 का 8 तास गेलं 1:30ला हल्लो होतो आणि आता 8:30 वाजले बघा होय लय परेशानी 7 तास गेले मी सोपं नाही राव पाय दुसरा म्हणजे रामकुंड हे त्या गौरीकुंडात पोचलोय आत्ताशी आता हिथून 10 किलोमीटर गाडी जायचं नाही 5 किलोमीटर आता सोनप्रयाग आणि आता थांबायचं कुठं काय नियोजन काहीच नाही बघू कसं होतंय काय लोक अजून बी निघाले तिथे सकाळपर्यंत पोचणार होते असं चला आता डायरेक्ट सोनप्रयाग तिथं गाडी लावली तिथं गबाळ ठेवलंय तिथं कसं जाताना सुमन जायचंय ही सोनप्रयागमधनं ह्याची पद यायचं आता जाणाऱ्यांची संख्या आहे थोडी अजून येणाऱ्यांची भयंकर संख्या म्हणजे इतकी होती ना की लाईन लईच मोठी लागली होती कमीत कमी 1.5 तास थांबावं लागलं असतं 1.5-2 तास तरी नंबर येतो का नाही काय गॅरंटी नव्हती मग आलो पुढं या गाडी राहिली 100 रुपये म्हणला देतो म्हणलं आता काय रात्री अशा टांगड्या दुखल्या असं पाय दुखलं मग रात्री का इथं थांबलो आणि ही दोस्त भेटले तुमचं गाव कुठलं म्हणला ईश्वरपूर बर त्यांनी ओळखलं व्हिडिओ बघते मित्रांनी असं ओके चला आज कुठं बद्रीनाथकडे जायचंय बघू आता काय होतंय बद्रीनाथ बघू आता बघू म्हणजे काय जायचं तुंगनाथ पुढं आलो 10 वाजल्यात तिथं एकदम मस्त वांगोळीचं नियोजन होतंय पाण्यात चाललंय तिथं बी करू शकत होतो चला